तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. सावरवाड तिटा ते वराड गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती मी आपल्याला तुम्हाला दाखवतोय. हा रस्ता जवळपास जानेवारी 2024 पासून या कामाला सुरुवात करण्यात आली, पण मात्र अजूनपर्यंत काम जे आहे ते रस्त्याचं मात्र अपुरं असलेलं पाहायला मिळतंय. सध्याची परिस्थिती पाहिली तर काही ठिकाणी काम हे पूर्ण झालं आहे, पण काही ठिकाणी काम जे अद्याप अपूर्ण आहे. अनेक या गावातल्या जो जाणारे असतील, ॲम्ब्युलन्स असेल, नागरिक असतील, वयोवृद्ध या लोकांना अनेक सामना देखील करावा लागतो आहे धुळीचा. आणि आता जर ह्या रस्त्याची परिस्थिती पाहिली तर इथे खडीकरण फक्त करून ठेवलं आहे. रस्ता कधी कंप्लीट पूर्ण होणार याकडे सुद्धा मात्र सरपंच असतील, वारंवार गावातले ग्रामस्थ देखील प्रयत्न करतात. आणि मुख्य सांगायचं म्हणजे हा जो रस्ता आहे, जो रस्ता सध्या वराड गावामध्ये जातो, ज्या वराड गावाचे सुपुत्र लिओ वराडकर हे आयर्लंड देशाचे आता माजी पंतप्रधान आहेत आणि यापूर्वी पंतप्रधान होते. त्यांच्याच गावामध्ये जाणाऱ्या रस्त्याची ही दुरावस्था आपण जर पाहिली तर लक्षात येते. दुसरीकडे देशाचे पंतप्रधान सांगतात की जिथे गावचा विकास झाला पाहिजे, वाड्या वस्तींचा विकास झाला पाहिजे, तालुक्याचा विकास झाला पाहिजे, पण तालुक्यातल्या रस्त्यांची परिस्थिती जर पाहिला तर आपण लक्षात येईल तर पूर्णपणे अशा प्रकारे धुळीचा सामना जो आहे तो मात्र इथल्या नागरिकांना करावा लागतो आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गावच्या सरपंच देखील आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, रस्त्याचं काम कधीपासून सुरू आहे, नेमकी आता परिस्थिती काय आहे आणि काय आपण वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला? जसं आपण म्हणालात की ह्या मुख्य रस्त्याची वर्क ऑर्डर जानेवारी 2024ला झालेली आहे आणि जानेवारी 25 एवढी मुदत या रस्त्याची होती. पण त्या मुदतीनंतरही जर आपण बघितलं तर अजून कामाची स्थिती जैसे ते आहे. काम जर बघितलं तर अर्धवट काम त्यांचं आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे. जर आपण पूर्ण रस्ता जर फिरून बघितला तर ज्या मोऱ्यांचं काम त्यांनी केलेलं आहे त्या मोऱ्या पूर्ण बसलेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या वॉल त्यांनी बांधलेल्या आहेत त्याचं बांधकामही अक्षरशः हाताने किंवा पायाने पडेल एवढी त्याची बेकार अवस्था, अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. आणि जर आपण आता हा बघितला, जर हा पोर्च आपण जर आता बघितला जिथे ते G2 म्हणतायत, ज्या ठिकाणी त्यांनी G2 केलेलं आहे, तर आपण बघितला तर रस्त्याच्या पानाची अवस्था काय झालेली आहे ती बघा. ज्या पानांवर एवढा धूस असलेला आहे, तर आपण यावरून विचार करू शकता की आमच्या ग्रामस्थांना याचा किती त्रास होतोय धुळीचा. जर दोन्ही बाजूचे रस्त्याचे जे आमचे जमीन मालक आहेत वेळोवेळी संपूर्ण सहकार्य त्यांनी केलेलं आहे. आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये या ग्रामस्थांच्या वेळोवेळी मिटिंग लावल्या, त्यानंतर डिपार्टमेंटचंही वेळोवेळी मिटिंग लावल्या. पण याची एक खंत वाटते की वेळोवेळी डिपार्टमेंटचे अधिकारी ग्रामपंचायतमध्ये येत होते आणि ते या रस्त्यानेच येत होते. आणि दुःखाची बाब ही आहे की डिपार्टमेंटने एक्सेस अमाऊंट कॉन्ट्रॅक्टरच्या सांगण्यावर त्यांनी केलेली आहे. तर माझी हीच खंत आहे की आमच्या काही ज्या मागण्या होत्या वेळोवेळी आमच्या जे मिटिंगमध्ये ज्या काही आम्ही मागण्या त्यांना सांगत होतो. किती कोटीचा रस्ता होता आणि जवळपास किती आता त्यांना रक्कम अदा करण्यात आली प्रशासनाला? 3,07,00,000 अमाऊंट आहे रस्त्याची आणि हाफ अमाऊंट पेक्षा जास्त म्हणजे एक्सेस अमाऊंट त्यांना केलेली आहे. तर माझी डिपार्टमेंटला ही विचारणा आहे की तुम्ही वेळोवेळी इथे येत होतात मीटिंगसाठी, मग रस्त्याची पाहणी तुम्ही केलेली असताना PMJSYच्या लायक हे काम झालेलं आहे की नाही हे आपण का त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारणं केलं नाही. जर आपण अधिकारी आहात त्या डिपार्टमेंटचे तर निश्चितच ही गोष्ट जर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येते आहे की हा रस्ता त्या दर्जाचा झालेला आहे की नाही, तर आपणही याचा विचार करून त्यांचं पेमेंट थांबवलं पाहिजे होतं आणि अतिशय चांगल्या दर्जाचं काम करून आपण घेतलं पाहिजे होतं. आमची डिपार्टमेंटकडे ही मागणी आहे. आज आमची प्रशासकीय बॉडी बसलेली आहे, पंचायत समिती सदस्य आहेत, ZP सदस्य आहेत, आमचे आमदार आहेत, जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब आहेत, यांनीही वेळोवेळी याचा पाठपुरावा केलेला आहे. तुमची खालीपर्यंत वरसून पण खालीपर्यंत तुमचीच बॉडी आहे, तुमचीच सत्ता आहे, मग रस्त्याची परिस्थिती नेमकी कशी का राहील? सत्ता म्हणजे मी तुम्हाला म्हणेन आमची बॉडी जी आहे ही सर्वपक्षीय आहे आणि आम्ही ज्यावेळी आमच्या गावाचा विषय येतो त्यावेळी आम्ही सर्वपक्षीय आमची एकजूट असते. हे उपोषणही आम्ही जे हल्ली छेडलेलं ते सुद्धा आम्ही सर्वपक्षीय एकत्र येऊन छेडलेलं होतं. आमच्या गावातलेही नेते जे काही आहेत तेही यामध्ये साथीला आमच्या होते आणि हे करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. आमची मागणी फक्त इतकीच आहे की आमच्या ह्या रस्त्याचं, जो आमच्या गावाचा हा मुख्य रस्ता आहे, त्याचं चांगलं उत्कृष्ट दर्जाचं काम झालं पाहिजे. जर आता तुम्ही बघाल तर ह्या रस्त्याची जिथे त्यांनी रस्ता केलेला आहे तिथे साईड पट्टी सुद्धा केलेली नाहीये. नक्कीच बघितलं तर साईड पट्टी देखील नाही आहेत. याच गावातले सुपुत्र जे आयर्लंड देशाचे पंतप्रधान होते लिओ वराडकर, त्यांच्याच गावातला रस्त्यात जाणं ही दुरावस्था आहे. कसं बघता सर, अशी दुरावस्था बघून आम्हाला आधी खंत वाटते
की येणारे जाणाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. आम्ही रोज येतो जातो. तर जे म्हातारे वगैरे आहेत किंवा जे रुग्ण आहेत त्यांना इथे जाताना जे खड्डे वगैरे पडलेत रस्त्याला, नवीन रस्ता बनवलेला आहे त्यालासुद्धा खड्डे पडलेले आहेत. एखाद्या या रस्त्याचं काम सुरू करतात, 1 दिवस करतात, 50 मीटरचं काम करतात, परत 15 दिवस 20 दिवस इकडे कोण येत नाही. या रस्त्याला पाणी मारायचं असे आम्ही ग्रामपंचायतने पण सांगितलेलं होतं. 1 दिवस मारतात, पुढचे 8 दिवस पाणी देखील मारत नाहीत. तसंच जर पुढे बघितलात, मोऱ्या अशा निकृष्ट दर्जाच्या बनवल्या आहेत. काही ठिकाणी तर उंचवटे करून ठेवले आहेत. पाणी साठतं. पावसात गेल्या वर्षी आम्हाला एवढा त्रास होत होता, चिखल पूर्ण रस्त्याला होत होता. 2 व्हीलरवाल्यांना जाण्यासाठी किंवा 4 व्हीलरला एवढा त्रास व्हायचा की आणि शाळेच्या मुलं येतात चालत, त्यांनी तर अक्षरशः त्यांचे येता आता बघितले असता तर कपडे चिखलाने माखलेले होते. अशा प्रकारचं इथे कोणाच्याही प्रशासनाचं बहुतेक लक्ष नाही आहे की काय चाललं हे सर्वसामान्यांना समजत नाही आहे. जर आपण इथल्या जर मोऱ्या बघितल्या किंवा प्रोटेक्शन वॉल बघितली, त्यांना क्युरिंग केलंच नाही असं दिसतंय. तिथे जर बघितला तर हाताने किंवा पायाने लात मारला तरी तिथले कॉन्क्रीट ठिसूळ आहे. ते नक्कीच पडू जे शकतं. काम बघितलं तर आपण हे निकृष्ट दर्जाचं काम आहे अशी प्रतिक्रिया इथल्या ग्रामस्थांची येते. जे हाताने ढकललं किंवा पायाने ढकललं तरी कोसळू शकतं. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. 2 वर्षापासून रस्ता हा रखडतोय. काय नेमकं आणि नेमकी मागणी तुमच्या आता प्रशासनाकडे काय आहे? कोणती कारवाई ठेकेदारावरती व्हावी अशी तुमची मागणी आहे? ठेकेदारावर निश्चितच कारवाई होणे योग्य आहे. कारण कसं आहे, भरपूर प्रयत्न केलेत, ग्रामस्थांनी पण केलेत, आपल्या ग्रामपंचायत मार्फत पण झालेत, पण कुठल्याही परिस्थितीत आम्हाला त्याचा आउटपुट दिसत नाही. आम्ही रोज या ठिकाणी प्रवास करतो. पूर्ण धुळीने आम्हाला येताना जाताना जावं लागतं आणि पाणी मारणे हा प्रकार पण नाही, ते कुठे दिसत नाही. साईड पट्टीचं काम पण नीट नाही आहे. आणि अशा प्रकारचं प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचं असं जर काम होत असेल तर आपण याचा विचार करावा. कारण कसं आहे, बाकी ठिकाणी पण आम्ही गावात फिरतो, एकदम दुर्गम भागात जरी गेलं तरी चांगल्या प्रकारे हे रस्ते आम्ही वर्ष बघतोय आणि चांगले टिकलेले रस्ते बघतोय. तर आमची अपेक्षा ग्रामस्थांची आहे की हा रस्ता चांगल्या प्रकारे टिकावा आणि मुळापासून ज्या पद्धतीने ज्या 3, 4, 5 थर जे काय केले जातात त्याप्रमाणे पूर्ण सगळे थर त्याप्रमाणे व्हायला पाहिजेत आणि तेवढ्या क्वालिटीचं काम व्हायला पाहिजे. तेवढं डांबर किंवा तेवढं खडी किंवा ते जे काय प्रमाणात आहे त्या प्रमाणात ते होणं गरजेचं आहे. तसं होत नसेल तर तो रस्ता काही क्वालिटीचा राहणार नाही आणि ह्याचा त्रास पुढे जाऊन आम्हालाच होणार आहे. आणि आता पण तुम्ही बघाल तर साईड पट्टीचं कुठेही काम नाही, कुठेही रुंदीकरण नाही किंवा ग्रामस्थांचा सपोर्ट असेल इथल्या स्थानिक ज्यांची जागा गेली त्यांचा, तरी यांचं कुठेही त्याच्यामध्ये कामातमध्ये दिसत नाही. तर हे काम जास्तीत जास्त होणं अपेक्षित होतं. तेवढं काम काय ह्या ठेकेदाराकडून झालं नाही. तर याच्या विरोधात प्रशासनाकडून जास्तीत जास्त कडक ॲक्शन घेण्यात यावी आणि जेणेकरून ह्या कामाचा कुठेतरी आमच्या वराड गाववासियांना याचा कुठेतरी चांगला रस्ता आम्हाला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. नक्कीच एकीकडे सिंधुदुर्गाचे पालकमंत्री सांगतायत की आम्ही मार्च अखेरपर्यंत आम्ही 100% निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खर्च केला आहे. पण जर अशा प्रकारे जर कामाची दुर्दशा असेल तर 100% खर्चाकडे आपण कसं बघताय? काय सांगाल पालकमंत्र्यांकडे आणि काय विनंती कराल तुम्ही? तर आमची विनंती एवढीच राहील प्रशासनाला की त्यांनी यामध्ये लक्ष घालावा आणि आमच्या या मुख्य रस्त्याचं चांगलं उत्कृष्ट दर्जाचं काम करून द्यावं. नक्कीच पालकमंत्री यांनी या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम कसं चांगल्या प्रकारे होईल आणि इथल्या नागरिकांना ग्रामस्थांना कशा प्रकारे सुस्थितीमध्ये मार्ग होईल याकडे मात्र लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया मात्र इथल्या ग्रामस्थांची समोर येताना पाहायला मिळते. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.